मग 2 महिन्यानंतर मी म्हटलं नाही पुन्हा जायचं आपण. मी पुन्हा गेली शिर्डीला आणि तेव्हा पण 2 दिवसाचा आमचा मुक्काम होता. तर मी माझ्या मिस्टरांना सांगितलं आज आपण आराम करूया आणि सकाळपासून आपण दुपारची आरती, सायंकाळ, रात्री असेच आरती वगैरे घेऊया. पण ठीक आहे. तर म्हटलं ह्या म्हणे जरा शिर्डी गाव पण जरा बघूया कसं आहे. तर मी तिकडे गेली. तर एक छोटासा मुलगा होता 6-7 वर्षाचा. अशी टोपली होती आणि त्याच्यामध्ये ना मोगऱ्याचा बॉल होता. बॉल म्हणजे कसं त्याने सगळे मोगऱ्याची लढीचा एक बॉल केलेला की तुम्हाला 1 मीटर पाहिजे तर तेवढा कापून देईल, 2 मीटर पाहिजे तेवढा कापून देईल, एवढा मोठा बॉल होता. तर मी म्हटलं शिर्डीमध्ये कोण असं विकत नाही, शिर्डीमध्ये प्रॉपर ते त्यांचे हार असतात मोठे मोठे ते असतात. तर त्या मी मुलाला विचारलं की बाळा तू इकडे रोज असतोस का? तर म्हटलं हो मी इकडे रोज असतो, ह्याच वेळेला असतो. तर तुम्हाला देऊ का? म्हटलं नको, मी दर्शन उद्या घेणार आहे तर मी उद्या तुझ्याकडनं फ्रेश घेऊन जाते. म्हटलं ठीक आहे. मी येऊन माझ्या मिस्टरांना सांगितलं ह्यावेळी ना आपण बाबांना हे मोगऱ्याचा हार द्यायचा. तर म्हणा ठीक आहे जशी तुझी मर्जी. दुसऱ्या दिवशी मी त्याच वेळेला तिथे गेली, तो मुलगा नव्हता. तर मी आजूबाजू ते दुकानवाल्यांना विचारलं की अहो भाऊ इकडे तो मुलगा छोटासा काल मला भेटला होता, त्याच्या बास्केटमध्ये हे मोगऱ्याचा बॉल होता. तर म्हणतात इथे कोणाचं हे विकत नाही मोगऱ्याचा बॉल वगैरे, इथे तर हे प्रॉपर जे हार असतात तेच आहे. तर तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला असेल. म्हटलं नाही, त्याने मला सांगितलं तो आज पण इथे असणार आणि तो नाही आहे. दे हॅड नो आन्सर. तर मी म्हटलं चला ठीक आहे. मी बाबांना म्हटलं की कालपर्यंत तुम्ही इकडे घेऊन उभे होते पण मी आज मागते तर तुम्ही देत नाही आहे. ठीक आहे म्हटलं आज मी तुमच्यासाठी काही घेऊन जाणार नाही, ताट पण घेऊन जाणार नाही कारण मला खूप राग आला आहे. आणि मी अक्षरशः बाबांबरोबर अशीच भांडते. कारण मी त्यांना माझा सखा गुरु म्हणून ॲक्सेप्ट केला आहे की लाईक फ्रेंड आय कॅन फाईट विथ यू, आय कॅन क्राय, लाफ, आय कॅन डू एव्हरीथिंग विथ यू. तर मी जेव्हा तिकडे आतमध्ये गेली तर बघितलं तर बाबांच्या गळ्यामध्ये तेच मोगऱ्याची माळ, 3, 4, 5, 6 लड्या आणि त्यांच्या बाजूला ते बघितलं असेल ते लाईन त्यांच्या गळ्यात पण तेच. आणि आरती सुरू झाली संध्याकाळची आणि मला हे बघून एवढा राग आला. म्हटलं जर हे तुम्हाला पहिलंच घालायचं होतं मग मला कशाला एवढं सतवलं ना तुम्ही. आणि मी मनात आरती कधी चालू झाली संपली मला काही माहिती नाही. आय एम जस्ट फायटिंग विथ इट. तुमचं ते कॉन्व्हर्सेशन चालू होतं, माझं त्यांच्याबरोबर कॉन्व्हर्सेशन चालू होतं की तुम्ही हे काय नीट केला नाही, मला आवडला नाही तुमचा हा स्वभाव. मी बाहेर आली आणि डोळ्यातून पाणी येत आहे का, म्हणजे का असं केलं तुम्ही माझ्याबरोबर, काय चुकी झाली माझी, असं मनात विचार चालू आहे. मग आम्ही द्वारकामाईमध्ये गेलो. द्वारकामाईमधनं आम्ही जेव्हा बाहेर आलो आय वॉज व्हेरी डिसहार्टन की बाई यावेळी तर माझ्याकडे काय अनुभवच नाही आहे. मी अशी जेव्हा बाहेर आली तर एक सिक्युरिटीवाला द्वारकामाईमधनं आला आणि म्हणतो मॅडम मॅडम. आता तो मॅडम मॅडम म्हणलं तर नाव नाही कोणाचं, तर एवढी माणसं असतात तिथे कोणाला हाक मारे, मी काय लक्ष दिलं नाही. तो धावत माझ्या पुढे आला. मला म्हटलं मॅडम मी तुम्हाला बोलवतो आहे. म्हटलं अच्छा अच्छा काय झालं. त्याने ती गोल्ड कॅप घातली होती ती काढली, त्याच्यामध्ये एवढा मोठा मोगऱ्याचा ते बॉल त्याने मला ते दिलं आणि त्याच्याबरोबर एक साईबाबांची फोटो. मला म्हटलं हे तुमच्यासाठी. तर मी ते मोगऱ्याचा बॉल बघितलं बघ मला रडायलाच आलं. म्हटलं हे काय आहे. आणि असं बघितलं की मी तुम्हाला कोणी दिलं. ही वॉज नॉट देअर दॅट सिक्युरिटीवाला. तर मी म्हटलं बाबा तुम्ही म्हणजे आत्ता देवळातून मी द्वारकामाई येईपर्यंत 10-15 मिनटं पण नाही झाली आहेत आणि तुम्ही एवढा मोगऱ्याचा बॉल मला आणून दिला. करेक्ट. मी म्हटलं यू आर ग्रेट. म्हणजे हे प्रॉपर असं होतं की तुम्ही ज्या गोष्टी बोलताय त्यांच्यासोबत ते तशा घडतायत. म्हणजे तो आता सिक्युरिटीवाला येऊन तो बॉल बरोबर आणि तो का देईल ना येऊन, आणि त्याला माहित काय तेच का माझं काय बोलणं झालंय आणि आतमध्ये मी रागवली आहे. काही नाही काही लिंकच नाही आहे. पण त्यांना बरोबर माहिती आहे की ही येऊन आतमध्ये इकडे भांडून गेली आहे, मला मोगऱ्याचा बॉल नाही द्या. तर ते पण एक छान अनुभव होता. नंतर थोडे दिवसानंतर माझे वडील आजारी झाले
आणि त्यांना हार्टची प्रॉब्लेम झाली. तर त्या टाईममध्ये थोडा माझ्या घराची परिस्थिती पण जरा अपसेट झाली होती. माझ्यावर खूप रेस्पॉन्सिबिलिटीज होती. त्यामुळे ना मी माझ्या वडिलांवर थोडं दुर्लक्ष करायला चालू केलं. आय वॉज द मोस्ट बिलवेड चाइल्ड ऑफ हिज, माझ्या वडिलांचं म्हणते. आणि ते सारखे ना मला माझी आठवण काढायचे का तू का येत नाही आहेस, का मला भेटायला येत नाही आहे. तर मला असं वाटायचं की मी काय जाऊन माझ्या वडिलांना सांगू की मी कुठे अडकली आहे. मला खूप मन आहे येऊन तुम्हाला भेटायला, तुमची सेवा करायला, पण मला निघताच येत नाही आहे घरातून. तर मी खूप रडली त्या दिवशी, खूप रडली की म्हटलं जो पिता अपनी बच्ची को, आणि असं होतं की एनी टाईम ही विल गो, विल पास अवे. ओके. अशी एवढी गंभीर त्यांची कंडिशन झालेली. मला असं वाटलं की एवढे मला ते माझ्या नावाचा जाप करतायत, कधी येणार कधी येणार कधी येणार, आणि मी एवढी अनलक्की आहे का मी माझ्या वडिलांना जाऊन भेटू पण शकत नाही. त्या दिवशी मी खूप रडली. रडता रडता मी रात्री झोपली. तर मला स्वप्नात आलं की यमदूत आले आहेत आणि त्यांच्या हातामध्ये माझ्या वडिलांचा कटआउट आहे. ओके. आणि ते घेऊन चालले आहेत, म्हणजे इंडिकेशन ऑफ डेथ. आणि तिथे बाबा उभे राहून सांगतायत रुको, ये मेरे को दो, इनकी हुंडी वापस ले रहा हूं मैं. म्हणजे त्यांची डेथ त्यांनी परत घे. आणि मी तिथे उभी आहे आणि मी बघते, मी म्हणते ते माझ्या वडिलांची कटआउट आहेत आणि हे घेऊन जात आहेत. आणि बाबा मला बोलवतात आणि त्यांना असं करतात, ती लोक ते बाबांच्या हातात देतात आणि निघून जातात. बाबा मला बोलवतात, मी जाते आणि ते कटआउट ते माझ्या हातात देतात, लेके जाओ और इनकी सेवा करो. ओके. आणि मी सकाळी उठली आणि मी माझ्या मिस्टरांना सांगितलं मी असं रात्री स्वप्न बघितलं. मला असं वाटतं की डॅडी काय आता जास्त वेळ जगणार नाही आहे, पण हे काय असू शकतं. पण म्हणतात ना की उसके दिल में कुछ और, अपने दिल में कुछ और. मला असं वाटलं नाही, मला हे ना पॉझिटिव्ह साईन वाटतंय का डॅडीचं जे डेथ आहे ना ते आणखी पुढे हे केलं असेल. पण हे माहिती नाही का थोड्या क्षणासाठीच होतं ते. ओके. तर तरी पण मला जायला मिळालं नाही थोडे दिवस. एक दिवस मी अशीच सकाळी जवळजवळ 4-5 वाजताचा टाईम होता आणि मला म्हणजे मी झोपली पण नव्हती आणि जागी पण नव्हती. ओके. आणि मला असा बाबांनी जसं हलवून सांगितलं की तुला कळलं नाही का मी काय सांगितलं आहे ते, तू का जात नाही आहेस. ओके. आजच्या आजच जा, जास्त वेळ नाही आहे. अच्छा. म्हटलं ठीक आहे. मी सकाळी उठली, माझ्या मिस्टरांना सांगितलं आता माझ्या मुलीचं वगैरे ते घराचं वगैरे सगळं तुम्ही बघा, मी जाते. आणि तिथे मला माझ्या भावाने आईने सांगितलं की डॅडीने पाणी जेवण वगैरे सगळं सोडलं आहे आणि अजिबात जागेवरनं हलत नाही आहे, इज टोटली ऑन बेड. तर मी म्हटलं नाही मी येते. मी माझ्या मिस्टरांना सांगितलं मला नाही माहिती 1 आठवडा 4 दिवस जितके दिवस मला असं वाटलं की तिथे राहावं मी राहणार. आणि मी जेव्हा गेली तर माझे वडिलांनी नुसतं असं डोळे वर करून मला बघितलं, काही बोलले नाही. तर मी माझ्या वडिलांना सांगितलं की मी आली आहे. तर त्याने नुसतं असं नॉड केलं की हो मी ओळखलं तुला. मी माझ्या आईला सांगितलं जे काय जेवण केलं आहे ना घेऊन ये. तर ती घेऊन आली आणि अक्षरशः मी माझ्या वडिलांना जशी लहान मुलांना आई कशी मांडीवर घेते तशी मी माझ्या वडिलांना, एवढे बारीक झाले होते लहान मुलासारखे, इट वॉज जस्ट स्केलेटन. त्यांना उचललं, मी माझ्या मांडीवर घेतलं आणि त्यांना मी भरवायला लागली आणि ते खायला लागले. ओके. त्याच्यानंतर त्यांची सकाळची आंघोळ, त्यांना कपडे चेंज करणं, त्यांना औषध देणं, पावडर लावणं, केस विंचरणं, नाश्ता वगैरे, म्हणजे टोटल मी त्यांच्याच बेडरूममध्ये असायची. ओके. आणि माझ्या आईला मी सांगितलं तुम्ही काही करायचं नाही तर मीच करणार. तर ती बाबांची लीला अशी की 4 दिवसानंतर माझे वडील चालायला लागले. ओके. चालून आणि ते खाली बिल्डिंगमध्ये उतरून राऊंड पण मारायला लागले. अच्छा. सगळे म्हणतात चाट झाले, हे असं कसं झालं. तर मला पण जरा बरं वाटलं की बाबाने जे सांगितलेलं की ये लो करो इसकी सेवा, तर
बरोबर ते सेवाचंच हे फळ आहे म्हणून तुम्ही सेवा केल्यावरती हे चांगले पण झाले ना. हे व्हायब्रेट झालं, हो हो हो. रिवाईव्ह झाले हे. तर मग मी माझ्या आईला सांगितलं की मी ना आता जाते, तर हे चालायला लागले वगैरे, तर तुम्ही यांचं आता नीट लक्ष ठेवा. थोड्या दिवसानंतर मला जवळजवळ 5 महिन्यानंतर पुन्हा स्वप्न आलं बाबांचं की आता मी ना त्यांना घेऊन जाणार, आता मला अडवू नकोस. ओके. आता अडवू नकोस, मैं अब नहीं रोक सकता इसको. ओके. मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही मला एवढा पण वेळ दिलं, मी समाधान झाली आहे, बरोबर. मला ह्याच्या पुढे काही तक्रार नाही आहे, तुम्ही घेऊन जाऊ शकता. पण डेट वगैरे काही सांगितली नाही, कधी घेऊन जाणार वगैरे काय. पण मी माझ्या भावाला सांगितलं की मला हे असं स्वप्न आलं आहे आणि डॅडी कधीही जाऊ शकतात. तर सगळे म्हणजे एकदम अलर्ट झाले, काय आहे काय आहे म्हणजे. तर एके दिवशी मी माझ्या मुलीचा डबा करत होती शाळेसाठी, तर मी चपाती लाटत होती, तर हातामध्ये पिठाचा गोळा होता, तो माझ्या हातातून सुटला आणि असा वर गेला. ओके. तर म्हटलं हे काय झालं, हे तर बडं विचित्र झालं, एवढा उंच पिठाचा गोळा कसा उडाला. मला तेव्हाच कळलं डॅडी गेले. ओके. तर माझ्या भावाने माझ्या मिस्टरांना फोन करून सांगितलं की डॅडी गेले, पण दीदीला सांगू नका, पण तिला घेऊन या आणि सांगा की डॅडी सिरियस आहेत म्हणून. ओके. ओके. माझ्या मिस्टर घरी आले, मला म्हणतात चल चल लवकर चल, डॅडी सिरियस आहेत. म्हटलं डॅडी सिरियस नाही आहे, डॅडी गेले. तुम्हाला माहिती पडली? हो, मला इंडिकेशन आलं ते. हे मला म्हणतात तुला कसं माहीत पडलं. म्हटलं गेले ना, म्हणे हो. म्हटलं मला बाबाने पहिलंच सांगितलेलं की आत्ता मी अडवू शकणार नाही, बरोबर, तुला मी तेवढं दिलं. तर बाबांची अशी माझ्याबरोबर नंतर असं झालं की म्हणजे माझ्याबरोबरच ते राहायला लागले. मला अक्षरशः कुठे मी गेली तरी मी बाबांना सांगायची, भाजी आणायला पण गेली ना माझ्यासोबत राहा. ओके. कुठेही गेली म्हणजे असं वाटलं की नाव आय एम इनकम्प्लीट विदाऊट हिम. ओके. आणि बरोबर त्याने ते सगळं तसंच पार पाडलं. मग हळूहळू हळूहळू मला त्याने सांगितलं की बाळा आता तुला कळला सद्गुरू आहेत आणि हे असे असतात, चमत्कार वगैरे होतात.